तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राजुरा शेत शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ निर्माण झाली होती। या प्रकरणी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मध्य प्रदेशातील खकनार पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शिवनी येथून बाप व मुलगा अशा दोघांना अटक करून त्यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केलाय। पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे दाखल अपराध क्रमांक 283 2026 कलम 103-1 238 भारतीय न्याय संहिता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये मृतक मुलगी 28 मे 2026 रोजी जिवंत असल्याचे आढळून आल्याने पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सदर गुन्ह्यात तपासात पोलिसांनी केलेल्या हलगर्जीपणाबाबतची चौकशी अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव यांच्याकडे देण्यात आली आहे। सदर चौकशी पूर्ण करण्यात आली असून यामध्ये दोषी आढळलेल्या 6 पोलीस कर्मचाऱ्यांची बुलढाणा नियंत्रण कक्षात तात्काळ बदली करण्यात आली आहे। त्यामध्ये बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सुनील अंबुलकर, तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल एजाज रफिक खान, अमोल शेजोळे, अजित रहमान परसुवाले यांच्यासह जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांची तडकाफडकी बदली बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नियंत्रण कक्षात केली आहे। या कारवाईमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे। LCBच्या पथकाने घाईघाईने तपास करत हा मृतदेह मध्य प्रदेशातून बेपत्ता झालेल्या शिवानी कडमेकर नावाच्या तरुणीचा असल्याचा निष्कर्ष काढला। शिवानीचा खून तिच्याच वडिलांनी आणि भावाने केल्याचा आरोप ठेवत पोलिसांनी त्यांना थेट जेलमध्ये टाकले होते। या मुलीच्या खुनाच्या आरोपाखाली तिचे वडील आणि भाऊ हे जेलमध्ये होते। तर मृत शिवानी 28 मे रोजी चक्क जिवंत आणि सुखरूप पोलीस ठाण्यात उतरली। त्यामुळे सदर गुन्ह्यात हलगर्जीपणा दाखवल्याबद्दल या 6 पोलीस अधिकाऱ्यांची तात्काळ उचलबांगडी करण्यात आली आहे। या प्रकाराने मात्र बुलढाणा पोलिसांवर नामुष्की ओढवली असून जिवंत असलेल्या मुलीच्या वडील आणि भावाला आज न्यायालयाने मुक्त केले आहे। तसेच खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा यांना या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत। दरम्यान राजुरा शेत शिवारातील अनोळखी महिलेच्या मृतदेहाचा तपास बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडे असताना जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन पाटील यांची या प्रकरणात कारवाई का करण्यात आली असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे। MCN न्यूज मराठीकरिता संपादक राजीव वाढे, बुलढाणा।